रुपयाचं डिझेल हे वर्षाला घेतो आणि त्यामुळे हे निर्णय जे आहे ते नाईलाजानं का होईना पण राज्य शासनाला घ्यावे लागतील आणि ते कटू असतील याची मला कल्पना आहे. परंतु शेवटी महागाई भविष्यामध्ये जर अशी होत राहील तर महामंडळ जगवण्यासाठी जिवंत ठेवण्यासाठी काही आम्हाला निर्णय हे घ्यावेच लागणार. परंतु सुमारे 125 कोटी रुपयांचा तोटा हा दरवर्षी होणार आहे एस टीला केवळ या 3 रुपये दरवाढीमध्ये. कदाचित आणखी दरवाढ ही येत्या काळामध्ये देखील होऊ शकते. त्यामुळेच महामंडळ जगवायचं आहे, 1 लाख कामगारांचा पगार द्यायचा आहे, तोही पगार 7 तारखेच्या आत मिळायला हवा आणि महामंडळाच्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधासुद्धा इतर सगळ्यांना मिळायला हव्या. 14,250 बसेस आहेत त्या रस्त्यावर येण्यासाठी असे जर काही निर्णय घ्यावे लागले तर नाईलाज म्हणून का होईना पण ते निर्णय घ्यावे लागतील. मार्ग सांगितला जातोय कारण राजस्थान सरकार हे आपल्या तिथल्या जे परिवहन विभागाच्या ज्या बसेस आहेत त्यांना जवळपास मूल्यवर्धित करामध्ये सूट दिली जाते. ती त्याप्रमाणे आपल्या राज्य शासनानं 50% महिलांना सूट दिलेले ते पैसे आम्हाला राज्य शासनाकडनं मिळतात. दिव्यांग किंवा पत्रकार किंवा समाजातील काही घटकांना मोफत प्रवासाची सुविधा दिली ते पैसे सुद्धा राज्य शासन आम्हाला देतात. 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आहे ते पैसे सुद्धा राज्य शासन आमच्याकडे देतात. शेवटी एस टी महामंडळानं सुद्धा सक्षमतेकडे वाटचाल करत असताना राज्य शासनाच्या माध्यमातून अजून किती मिळवायचं किंवा अजून किती द्यायचं. ज्या वेळेस आम्ही राज्य शासनाकडे पैसे मागतो, नवीन बसेस घ्यायचे असेल आम्ही पैसे मागतो, राज्य शासन आम्हाला देतात किंवा अन्य प्रत्येक गोष्टीसाठी काही एस टी स्टँड आम्हाला नवीन बनवायचे असेल त्यासाठी सुद्धा राज्य शासन आम्हाला पैसे देतात. इतर सुविधासाठी राज्य शासन आम्हाला पैसे देतं. त्यामुळे काही गोष्टी अपरिहार्य ज्या आहेत त्या नाईलाजानं का होईना कराव्या लागणार आहेत. त्याचा एक पर्याय सांगितला गेलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सांगितलेलं की इलेक्ट्रिक वाहनांचा जास्तीत जास्त वापर करा. तर इलेक्ट्रिक बसेस वाढवल्या जातील. 2035 मध्ये एस टी महामंडळाच्या सगळ्या बसेस या इलेक्ट्रिक असणार असा निर्धार आम्ही केलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही आमच्याकडे असणाऱ्या सगळ्या बसेस ज्या आहेत त्या 8 वर्षानंतर रेट्रोफिटिंगच्या माध्यमातून इलेक्ट्रिकमध्ये आम्ही त्या कन्वर्ट करणार आहोत आणि त्याचबरोबर आता ज्या घेतलेल्या 8,000 बसेस आहेत त्या डिझेल आहेत परंतु भविष्यामध्ये आम्ही फक्त इलेक्ट्रिक बसेस ह्या विकत घेणार आहोत आणि त्यामुळे इलेक्ट्रिक बसेस जरी घेतल्या तरी एवढ्या सगळ्या बसेसना चार्जिंग स्टेशन लागणार आहे. राज्यामध्ये 200 एस टी महामंडळाच्या ज्या जागा आहेत त्या ठिकाणी आम्ही चार्जिंग स्टेशनची निर्मिती करण्यासाठी निविदा प्रक्रिया करतोय. कालच झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना राज्यामध्ये जिथे MMRDचे ब्रिजेस आहेत, PWDचे आहेत किंवा MSRDCचे किंवा काही महापालिकेचे ब्रिजेस आहेत त्याच्या खालच्या जागा ज्या आहेत ते गर्दुले भिकारी बसतात, काही पार्किंग अनधिकृतरित्या होत राहतं. त्या जागा जर एस टी महामंडळाला दिल्या तर त्यासुद्धा आम्ही पूर्णपणे एस टी महामंडळ EV चार्जिंग स्टेशन आम्ही उभारू जेणेकरून जास्तीत जास्त जनतेला हा संदेश जाईल की चार्जिंग स्टेशन मोठ्या प्रमाणात राज्य शासनाचे आहेत, तुम्ही आता इलेक्ट्रिक व्हेकल घ्यायला हरकत नाही. धन्यवाद. तर हे होते प्रताप सरनाईक ज्यांनी सांगितलेलं आहे की डिझेल दरवाढ झालेली आहे आणि जर एस टी महामंडळ जगवायचं असेल आणि पूर्ण आर्थिक फायद्यात आणायचं असेल तर तिकीट दरवाढ ही येत्या काळामध्ये अटळ आहे आणि त्या दृष्टीनं काही कठोर निर्णय हे घ्यावे लागतील. व्हिडिओ अशोकसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. तर डिझेल दरवाढ झालेली आहे आणि या दरवाढीचा एस टीला मोठा फटका बसलेला आहे. एस टीला वार्षिक 124 कोटींचा तोटा होणार आहे. अगोदरच आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या एस टी महामंडळाला इंधन दरवाढीचाही झटका बसलेला आहे. एस टी महामंडळाच्या डिझेल खरेदी दरात 3.11 म्हणजे सरासरी प्रति लिटरला 3 रुपये इतकी वाढ झाली असून त्यामुळे वर्षाला अंदाजे 124 कोटी रुपयांचा अतिरिक्त फटका बसणार आहे. एस टीला दररोज सरासरी 10,87,000 लिटर इतकं डिझेल लागतं असून इंधनावर वर्षाला सरासरी 3,400 कोटी रुपये इतका खर्च होतो.